नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राजश्री मधूला बोलत असते, सिंधू फक्त सगळ्यांचा विचार करते राणी. त्यावर मधू राजश्रीला बोलते, मामी मी असा कोणताच विचार करत नाही की सिंधूचं वाईट व्हावं म्हणून. माझे टेन्शन मला कमी आहेत का? मी एक जॉबसाठी अप्लाय केलं होतं, त्यांचा रिव्हर्स अजून आला नाही म्हणून मी अपसेट आहे. त्यावर राजश्री मधूला बोलते, तुला आत्ता तुझ्या जॉबचं पडलंय, सिंधूला घरात येणार आहे म्हणून का? या घरातून पळ काढतेस तू? सिंधूचा ऍक्सिडेंट तुझ्यामुळे झालाय. त्यावर मधू बोलते, मामी तुम्ही काय पण बोलताय. का वाटेल ते आरोप करताय माझ्यावर? मी काहीही केलं नाही. मला मान्य आहे की मी अंकुरला रूममध्ये लावलं, पण त्यामागे माझा काहीही वाईट हेतू नव्हता. त्यावर राजश्री मधूला बोलते, एक मिनिट, तुझा हेतू चांगलाच माहीत आहे. पण मधू एक गोष्ट लक्षात ठेव आणि स्पष्ट सांगते तुला, तुझ्यामुळे सिंधूला त्रास झाला तर माझ्या एवढी वाईट कोणच नसेल. तेवढ्यात तिथे रुक्मिणी काकू आणि रेश्मा तिथे येतात. त्यांना दोघींना बोलताना पाहून रुक्मिणी काकू बोलतात, झाली का सकाळ? ह्या दोघींच्याकडे बघतात. त्यावर रुक्मिणी बोलते, गेले वर्षभर आपल्या घरात सकाळची सुरुवात भांडणानेच झाली आहे. त्यावर मधू राजश्रीकडे बघते. तेवढ्यात रुक्मिणी बोलते, कमाल बघ ना, जी घरात आहे तिच्यामुळे भांडणं होतात, पण आज तीच जागा तू घेतली आहेस. सिंधू बरी होते, घरी येते म्हणल्यावर तुझा आवाज जास्तच वाढलाय. तेवढ्यात माई येतात आणि त्या सर्वजणी बोलत असतात. माई देवाचं दर्शन घेतात. तेवढ्यात रुक्मिणी बोलते, माई सकाळ सकाळी कुठे गेला होता? अगं देवळात गेले होते. त्यावर मधूला राग येतो आणि ती पटकन बोलते, का? सिंधू परत येते म्हणून? सगळे मधूकडे पाहतच राहतात. तेवढ्यात मधू बोलते, का काय झालं? असे का बघताय? त्यावर माई बोलतात, सिंधूसाठी फक्त नाही ग, तुझ्या खरंच लक्षात नाही? त्यावर मधू बोलते, नाही. त्यावर रुक्मिणी मधूला खुणवत असते. तेवढ्यात माई मधूला बोलतात, गेल्या वर्षी तुझं माझ्या रायाशी लग्न झालं होतं, आजचा दिवस खरंच लक्षात नाही राहिला तुझ्या? त्यावर मधू माईंना बोलते, सॉरी माई, घरात एवढा गोंधळ आहे, माझ्या लक्षातूनच गेलं. त्यावर माईंना खूप वाईट वाटत असतं. त्यावर माई मधूला बोलतात, खोटं बोलू नको राणी, आज तुझा दिवस नाही लक्षात राहिला तुझ्या. तेवढ्यात नेहमीप्रमाणे रुक्मिणी मधूची बाजू घेऊन बोलते, वंस नाही राहिली आजची तारीख तिच्या लक्षात, जरा तिचा बाजूने पण थोडा विचार करा. लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी राया बेपत्ता झाला. तिचा रायाचा सहवासच लाभला नाही. संसार सुख तिला कळालंच नाही. तिची ही परिस्थिती आपण नक्की समजू शकतो ना, असं रुक्मिणी माईंना म्हणत असते. त्यावर माई रडत बोलत असतात, पण आपण नाही ना ग विसरलो, गेल्या वर्षी ह्याच दिवशी आपल्या रायाचं लग्न झालं आणि तो हिला घरी घेऊन आला. त्यावर रुक्मिणी मधूला खुणवत सांगत असते, त्यांची माफी माग. त्यावर मधू पुढे येते आणि बोलते, सॉरी माई, आणि माईंच्या पाया पडते. आणि मधू माईंना बोलते, लग्नानंतर 24 तास सुद्धा माझ्यासोबत नव्हते ते, आणि ते परत येतील की नाही हे सुद्धा मला वाटत नाही. मधूने असं बोलल्यावर सगळ्यांना धक्का बसतो. त्यावर माई बोलतात, राणी तुला असं बोलताना कसं काही वाटत नाही ग? मला तर असं वाटतं तुझीच इच्छा नाही रायाने परत यावं म्हणून. त्यावर माई म्हणतात, त्यासाठी तू काय केलं आहे सांग ना मला. तेव्हा मधू बोलते, त्यांची दुसरी टीम त्यांना तिकडे शोधते आणि त्यांना यायचं असतं तर ते केव्हाच आले असते. त्यावर राजश्री चिडते आणि बोलते, खोटं बोलू नकोस, आजपर्यंत तू काय केलं सांग ना रायाला शोधण्यासाठी. सांग ना प्रामाणिकपणे, काय केलंस तू रायाला शोधण्यासाठी? फक्त ढोबळ मनाने प्रयत्नच केले ना, आणि काश्मीरला शोधायची वेळ आली तेव्हा तू ट्रिप कॅन्सल केली का? तर सिंधू तुमच्या सोबत येणार आहे म्हणून ना. आणि राणी, जेव्हा तुम्ही मुंबईला गेला होता ना चौकशीला, तेव्हा तुला चौकशी नव्हती करायची, तुला फिरायला जायचं होतं. असं बोलल्यावर सगळ्यांना धक्का बसतो आणि राजश्री मधूला बोलते, तुला असं वाटतं ना की हे मला कसं कळलं? पण मला सगळं म्हणजे सगळं माहीत आहे, कारण तुला दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसायलाच आवडतं. असं राजश्री म्हणल्यावर मधूला खूप राग येत असतो आणि आता ती रुक्मिणीकडे बघते आणि बोलते, चूक नेहमी माझीच असते असं तुम्हाला वाटतं का? हो, तुझीच चूक असते, कारण तुझ्या पाठीशी हे घरातले आहेत सगळे आणि तुलाच हे पाठीशी घालतायत. आणि माझी सिंधू, तिची काही चूक नसताना माझ्या पुरीला सारखं कोर्टात उभं केलं जातं.
त्यावर मधू राजश्रीला बोलते, तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला असं वाटतं का की मी हेच केलं आणि गाडी पुढे सुद्धा मीच सिंधूला ढकललं? तेवढ्यात सिंधू आणि राघव घरी येतात आणि सिंधू राजश्रीला आई म्हणून हाक मारते आणि सगळे मागे वळून बघतात. त्यावर सिंधू बोलते, काय झालं आणि तुमचे चेहरे असे का पडलेत? मी जिवंत आहे म्हणून का? त्यावर राजश्री मनोमन बोलत असते, सिंधूने आमचं बोलणं ऐकलं वाटतं. हॉस्पिटलमधून आल्या आल्या हे संभाषण तिच्या कानावर पडायला नको होतं. त्यावर सिंधू बोलते, मधुताई काय झालं आहे? तुम्ही आईंवर का असे बोलत आहात? त्यावर राजश्री बोलते, अगं सिंधू नाही ग, तुला माहित आहे ना मी छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेते म्हणून. तू इथेच थांब, मी तुझं औक्षण करायला ताट घेऊन येते. आणि ताट आणण्यासाठी राजश्री आतमध्ये जाते. तेवढ्यात रत्नाकर तेथे येतो आणि म्हणतो, अरे वा सिंधू आलीस तू, बरं वाटतंय का? त्यावर सिंधू बोलते, हो बाबा. तेवढ्यात राघव मनोमन बोलत असते, सिंधू आता आली पण इथे राहणार नाही हे सगळ्यांना कळलं. तेवढ्यात राजश्री ताट घेऊन येते आणि औक्षण करायला लागते. तेवढ्यात रुक्मिणी तिला थांबवते आणि बोलते, थांब राजश्री, सिंधूचं औक्षण मी करते. आणि औक्षण करू लागते. तेवढ्यात रेश्मा मधूला बोलते, काय सिंधूनं काय केलंय? या तर म्हणत होत्या ना की काहीही झालं तरी सिंधू माझं मन कधी जिंकू शकणार नाही. आणि ती मधूचे कान भरवत असते. या गोष्टीचा मधूला खूप राग येत असतो आणि रुक्मिणी सिंधूचं औक्षण करते. सगळ्यांना खूप आनंद होतो. त्यावर सिंधू रुक्मिणीला प्रेमाने मिठी मारते. त्यावर सिंधू बोलते, काकू तुम्ही खूप छान आहात आणि तुम्ही खूप मला छान सरप्राईज दिला आहे. त्यावर रुक्मिणी म्हणते, हे घर माझं आहे, त्यातला प्रत्येक व्यक्तीची मला काळजी वाटते, मग ती व्यक्ती माझ्या आवडीची असो किंवा नसो. आणि तू माझ्या राघवची बायको आहेस, तेव्हा मला तुझी काळजी वाटणारच ना. परत रुक्मिणी म्हणते, मला बाहेरच्यांनी नाही घरातल्यांनी पण ऐकवलं असतं. तुमची धाकटी सून तुमच्यामुळे गेली. त्यावर राजश्री बोलते, वहिनी काय बोलताय तुम्ही? हे ती आता हॉस्पिटलमधून आली आहे, चांगलं बोला ना. त्यावर सिंधू म्हणते की आई असू देत, काकू मनातलं तरी बोलल्या. त्यावर रत्नाकर बोलतो, बरं झालं की मग. त्यावर राघव म्हणतो, सिंधू आवर तुझं पॅकिंग करून घे. त्यावर सगळे स्तब्ध होतात आणि रत्नाकर बोलतो, म्हणजे? त्यावर राघव बोलतो, सिंधू इथे राहणार नाही, ती योगेशकडे राहायला जाणार आहे. त्यावर रुक्मिणी बोलते, सिंधू कुठेही जाणार नाही, तू या घरची सून आहेस, त्यामुळे तू इथेच राहणार आणि योगेशकडे तर नाहीच नाही. तेव्हा रत्नाकर सिंधूला बोलतो, तुम्हा दोघांचा प्रॉब्लेम तुम्ही इथे राहून सॉल्व्ह करा. आणि राजश्रीला पण असंच वाटत असतं. त्यावर सिंधू बोलते, मला घाई नाही जायची बाबा, पण तुमच्या मुलालाच घाई झाली आहे मला तिकडे नेऊन सोडायची. त्यावर राघव बोलतो, मला माहित आहे तू राहणार नाही, ते फक्त सगळ्यांना वाईट वाटू नये म्हणून बोलत आहेस. आणि राघव तिथून निघून जातो. त्यावर राजश्री बोलते, काय झालं आहे तुमच्या दोघांमध्ये? त्यावर सिंधू बोलते, हो सांगते, पण त्याआधी मला राघव सरांबरोबर बोलायचं आहे. आता इकडे राघव आणि सिंधूचं हॉस्पिटलमध्ये जे बोलणं झालेलं असतं ते राघवला सगळं आठवत असतं आणि राघव सिंधूची बॅग पॅक करायला घेणार असतो. तेवढ्यात त्याला सिंधूने लग्नामध्ये घातलेली साडी आठवते आणि त्याच्या आणि सिंधूच्या लग्नाचे दिवस आठवायला लागतात. काही दिवसात आमचं लग्नाला 1 वर्ष होईल, त्याआधी सिंधू मला सोडून चालली आहे आणि त्याला अप्पांनी सिंधूची काळजी घे म्हणून असं वचन घेतलेलं होतं. तेही राघवला आठवू लागतं. तेवढ्यात सिंधू मागून येते आणि विचारते, काय झालं? त्यावर राघव बोलतो, एक विचारू? तू बाहेर सांगितलं नाहीस का लगेच निघते ते? आणि खूप इमोशनल झालेला असतो. त्यावर सिंधू बोलते, तुम्ही माझा आणि मित्राचा अपमान केला तरी मी काय करू? त्यावर राघव सर बोलतो, सॉरी ना सिंधू. आणि त्याला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो आणि बोलतो, माझी अजिबात इच्छा नाही तुला इथून जाऊ द्यायची. सिंधू तू सांग ना, मी माझी चूक सुधारण्यासाठी काय करू? आणि आता आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. राघव हा सिंधूला प्रेमाने मिठीत घेतो आणि बोलतो, तू आता मला सोडून जाणार नाहीस ना? त्यावर ती बोलते, नाही जाणार मी. तर हे सगळं मधू लांबूनच बघत असते. राघव तुला माझ्याबरोबर बोलावंच लागेल, तुला माझी काळजी नाही, फक्त त्या सिंधूची काळजी आहे फक्त. त्यावर राघव बोलतो, हो
आहे मला तिची काळजी, बायको आहे ती माझी. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.